नमस्कार मित्रांनो सध्या एक विषय चर्चेत आलेला आहे की शेतीच्या उत्पन्नावरती टॅक्स लावला जाणार म्हणून 31 जानेवारीला अर्थसंकल्प सादर होणार आहे। त्या अर्थसंकल्प सादर होण्याच्या पार्श्वभूमीवरती अशी एक बातमी आलेली की शेतीमालावरती इन्कम टॅक्स लावला जाईल किंवा प्राप्तिकर लावला जाईल। मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची चलनविषयक एक समिती आहे। त्या चलनविषय समितीमधील एक सदस्य आहेत गोयल म्हणून। त्या सदस्यांनी असं म्हटलेलं आहे की 18 लाखापेक्षा जास्त उत्पन्न ज्या शेतकऱ्यांचं आहे त्यांना आम्ही प्राप्तिकर किंवा इन्कम टॅक्सच्या लावण्याच्या विचारात आहे म्हणून। मित्रांनो, काही वेळेस सरसकट शेतकऱ्यांना इन्कम टॅक्स लावा, म्हणजे शेतीच्या उत्पन्नाला इन्कम टॅक्स लावा, काही वेळ मोठ्या शेतकऱ्यांना इन्कम टॅक्स लावा, अशा बातम्या भरपूर वेळा येत असतात। पण मित्रांनो, छोटे शेतकरी त्यांनी एक अट टाकली की 18 लाखापेक्षा जास्त उत्पन्न ज्या शेतकऱ्यांचं असेल त्या शेतकऱ्यांवरतीच प्राप्तिकर लावण्याच्या ते विचारात आहे। मित्रांनो, साध्या शेतकऱ्यांचा, अल्पभूधारक शेतकऱ्यांचा 18 लाख रुपये वार्षिक उत्पन्न एवढं नसते। 18 लाख म्हणजे भरपूर मोठी संख्या झाली। साधा शेतकऱ्यांचे उलाढाल 2-2.5 लाखापर्यंत 3 लाखापर्यंत अल्पभूधारक शेतकऱ्यांचे असते। त्यामुळं साहजिक आहे की सरसकट शेतकऱ्यांना त्यांनी काय लावणार नाहीत। ज्यांचं 18 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे अशा शेतकऱ्यांना ती लावण्याच्या विचारात आहे मित्रांनो। परंतु शेतकऱ्यांचं या टॅक्स लावण्याच्या एका मुद्द्यावरून एक मुद्दा दुसरा एक लक्षात आला की हा जर लावला तर शासनालाही लक्षात येईल किंवा खरं शेतकरी तेवढा श्रीमंत आहे का, किंवा तेवढा भरण्याच्या कुवत आहे का त्याची। त्यामुळं ह्याच्यामधून एकही चांगली गोष्ट घडेल की आपल्या शेतकऱ्यांची खरंच दयनीय अवस्था आहे ती सरकारला दिसून येईल। 18 लाख तर भरूच शकत नाही, किंवा 18 लाख शेतकऱ्याचं उत्पन्न अल्पभूधारक शेतकऱ्यांचं तर नाहीच नाही, असेल तर मोठ्या शेतकऱ्यांचं असेल। त्यात काय होते मित्रांनो, जे 2 नंबरवाले म्हणजे ज्यांच्याकडे पैसा जास्त आहे, मोठे लोक आहेत, त्यांनी काय करतायत की त्यांचे जे पैसे आहेत ते काळा पैसा पांढरा करायचा, शेतीमध्ये शेती घ्यायची आणि ते उत्पन्न दाखवायचं, अशा लोकांना थोडंसं चाप बसेल। म्हणजे ओरिजिनल शेतकरी आहे, जो खरंच शेतीवरती त्याचं घर कुटुंब चालतं, अशा शेतकऱ्यांना ह्याचा काहीसुद्धा तोटा होणार नाही, उलट फायदाच होईल। फायदा म्हणजे कसं की जे शेतीच्या नावाखाली जे पैसे काळे पैसे पांढरे करतायत ह्यांना थोडा चाप बसेल। अशाच प्रकारचा मुद्दा मित्रांनो नीती आयोगाचे सदस्य होते विवेक देबाय म्हणून, 2017 साली त्यांनी चर्चेत आणला होता की शेतीच्या मालावरती इन्कम टॅक्स लावायचा। त्यावेळी तत्कालीन अर्थमंत्री होते जेटली साहेब, त्यांनी ते नंतर असा कोणताही मुद्दा विचारधन नाही, म्हणजे भरपूर हे झालं होतं, गोंधळ माजला होता की शेतीवरती टॅक्स लावणार म्हणून। पण त्यांनी नंतर स्पष्ट केले की असं कोणतेही आमच्या विचारात नाही, किंवा आम्ही तसं काही शेतीच्या मालावरती टॅक्स लावणार नाही। त्याचप्रमाणे 1980 साली शरद जोशी होते शेतकरी संघटनेचे, तेही म्हणत होते की शेतीवरती टॅक्स लावा, म्हणजे आमचा शेतकरी खरंच टॅक्स भरण्या इतपत श्रीमंत आहे का, किंवा त्याची कशी अवस्था आहे हे समजून येईल त्याच्यामधून। मित्रांनो, एकदम आपल्यामध्ये 3 ते 4% शेतकरी श्रीमंत आहेत, बाकीचे 82 ते 83% शेतकरी अल्पभूधारक आहे आपल्या देशामध्ये। आणि काही शेतकऱ्यांची तर अशी अवस्था आहे, काही म्हणजे भरपूर शेतकऱ्यांची अशी अवस्था आहे की त्यांचं उत्पन्न 1.5 ते 2 लाखापर्यंत वार्षिक आहे, म्हणजे एका चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यापेक्षाही त्यांचं उत्पन्न कमी आहे, इतकी शेतीची वाईट अवस्था आहे। मित्रांनो, अनेक अडचणींना, अनेक प्रसंगांना शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागते। अशा पायाभूत सुविधाही नाही, टॅक्स लावायला काय हरकत नाही असं शेतकऱ्यांचं मत आहे, किंवा जाणकारांचं असं मत आहे टॅक्स लावायला काय हरकत नाही, परंतु त्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पायाभूत सुविधा शेतकऱ्यांना दिल्या पाहिजेत। पाणी पुरवठा व्यवस्थित झाला पाहिजे, लाईट बिल व्यवस्थित झाला पाहिजे। त्या नैसर्गिक आपत्ती येते, त्या नैसर्गिक आपत्तीमधून काहीतरी वाचण्याचा किंवा त्याच्यावरती थोडंसं मात करता आलं पाहिजे, शेतकऱ्यांच्याकडून असेल किंवा सरकारकडून असेल। अशा काही जर योजना झाल्या, शाश्वत पाणी मिळालं, शाश्वत लाईट मिळाली, एक मालाचा फिक्स दर राहिला, हमी भाव मिळाला, तर शेतकऱ्यांनाही टॅक्स भरायचं काही अडचण येणार नाही। भले छोट्या शेतकऱ्याला जरी टॅक्स लावला तरीसुद्धा तो तेवढा भरू शकेल, आणि आपली अर्थव्यवस्था म्हणा किंवा टॅक्सची जी विस्तृत व्यवस्था आहे तीसुद्धा भक्कम होईल। पण अगोदर टॅक्स लावत असताना किंवा छोट्या शेतकऱ्यांना जर टॅक्स लावायचा जर विचार देणं असेल तर त्याच्या अगोदर सरकारने किंवा यंत्रणेने पायाभूत सुविधा पण तेवढ्या प्रॉपर पुरवल्या पाहिजेत, म्हणजे टॅक्सही वसूल करताना शेतकऱ्यांना काही अडचण येणार नाही, शेतकरी देऊ शकतो। पण तात्पुरता आता सध्या तरी 31 जानेवारीला जो अर्थसंकल्प होणार आहे त्याच्यामध्ये 18 लाख रुपयेपेक्षा जास्त उत्पन्न ज्या शेतकऱ्यांचं असेल त्या शेतकऱ्यावरती त्यांनी टॅक्स लावायचा विचार करत आहेत। त्यामुळं अल्पभूधारक शेतकऱ्यांचं किंवा 18 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्यांचं ह्याच्यामध्ये कोणतेही नुकसान नाही, किंवा त्यांना काळजी करण्याची कोणतीही
काम नाही. तसंच पायाभूत सुविधा जर पुरवल्या तर शेतकरी तोही टॅक्स भरेल आणि सगळीच यंत्रणा टॅक्सची विस्तृत यंत्रणा होईल. आणि शासनालाही बाकीच्या गोष्टी म्हणजे जी आत्ता जी अट ठेवली 18 लाखाची ती कमी जरी ठेवली आणि जे पायाभूत सुविधा जरी दिल्या तरीसुद्धा शेतकरी अगदी स्वखुशीने भरेल. हीच या बातमीतून आपल्याला सांगायचं आहे. धन्यवाद.